आंबेगाव तालुका सकल मराठा समाजाच्या वतीनं गेले 8 दिवस मंचरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये साखळी उपोषणाला सुरुवात झालेली आहे आणि गेले 5 दिवस मंचर गावचे माजी सरपंच सन्माननीय दत्ताभाऊ गांजाळे यांनी अमरण अशा उपोषणाला सुरुवात केलेली आहे। आंबेगाव तालुक्यामध्ये विविध वावड्या वस्त्या असतील, विविध शहरं असतील, या ठिकाणी या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी आपापल्या गावामध्ये आपापल्या परीनं मराठा समाजाचे अनेक बांधव साखळी उपोषणाला आणि अमरण उपोषणाला बसलेले आहेत। आपण पाहिले मराठा समाजाविषयी जी आस्था आणि कळकळ या बांधवांनी व्यक्त केली। मराठा क्रांतीसूर्य मनोजदादा जरांगे पाटील यांनी खऱ्या अर्थानं मराठा समाजाला जागृत करण्याचं आणि मराठा समाजामध्ये चेतना निर्माण करण्याचं काम केलं। हे काम करत असताना जेव्हा त्यांनी पहिल्यांदा उपोषण केलं त्या उपोषणाच्या दिवशी हे उपोषण सोडत असताना सरकारने त्यांना 30 दिवसाची मुदत मागितली, परंतु जरांगे पाटलांनी त्यांना 40 दिवसाची मुदत दिली आणि या 40 दिवसामध्ये तुम्ही मराठा समाजाला ठोस असं कायद्याच्या कसोटीवरती टिकणारं आरक्षण द्यावं ही मागणी त्यांनी लावून धरली। सरसकट मराठा समाजाला कुणबीची प्रमाणपत्र देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली, परंतु 40 दिवस सरकारला दिले असताना माजी न्यायमूर्ती शिंदे यांची समिती स्थापन करून सरकारने मराठवाड्यातील आणि विदर्भातील काही कुणबी लोकांची कागदपत्र चाळली आणि मराठा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न सरकारने केला। फक्त विदर्भ आणि मराठवाड्यातील कुणबी लोकांना ज्यांच्याकडं कुणबीचे पुरावे असतील त्यांना आम्ही कुणबीची सर्टिफिकेट देऊ असं सांगितलं गेलं। वास्तविक पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माहीत नाही की महाराष्ट्रभर ज्यांच्याकडे कुणबीचे पुरावे आहेत त्यांना आज देखील तहसील कार्यालयामध्ये तुम्ही गेलात तर पुरावे दाखवल्यानंतर कुणबीचे सर्टिफिकेट आपल्याला मिळतं। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी 40 दिवस फक्त मराठा समाजाच्या या चाललेल्या आंदोलनाला हात दाखवण्याचं काम केलं। मराठा समाज आणि त्या समाजाचं नेतृत्व करणारे मनोजदादा जरांगे पाटील यांना सरकारने हलक्यात घेतलं। सरकारला वाटलं 40 दिवसानंतर हा माणूस शांत बसेल आणि हे आंदोलन 40 दिवसानंतर मोडीत निघेल असा सरकारचा कयास होता, परंतु हे 40 दिवसाचा उपयोग ज्यांच्या रक्तातच संघटन कौशल्य आपल्याला महाराष्ट्रभर दिसलं ते मनोजदादा जरांगे पाटील महाराष्ट्रभर फिरले। महाराष्ट्रभर जे मराठा समन्वयक होते त्यांच्याशी चर्चा केली। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी ज्यांनी कायदेशीररित्या कोर्टामध्ये लढाई दिली त्यांच्याशी त्यांनी चर्चा केली आणि ही चर्चा करत असताना त्यांनी जनतेमध्ये उतरवण्याचं ठरवलं। जनतेमध्ये उतरत असताना त्यांनी अनेक ठिकाणी 8-8, 10-10 लोकांच्या 10-10 लाख लोकांच्या सभा आयोजित केल्या।
एका ठिकाणी सकाळी आणि रात्री अशा 2-2 सभा त्यांनी करून दाखवल्या। या देशातील पंतप्रधान असतील, मुख्यमंत्री असतील, ज्यांना ते कधी शक्य झालं नाही, अशी 10-10, 20-20 हजाराच्या सभा एका फाटक्या माणसाने या महाराष्ट्रभर करून दाखवल्या। आणि मग सरकारला कळलं की हे आंदोलन काय आहे आणि मराठा समाजाचे नेते मनोजदादा जरांगे हे पाटील हे काय चीज आहे। सरकारने वास्तविक पाहता मराठ्यांना आरक्षण द्यायला हवं होतं। गेले 40 वर्ष या महाराष्ट्रामध्ये स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांनी या मराठा आरक्षणासाठी लढा उभारला। अण्णासाहेब पाटलांनी देखील लाखोंच्या सभा मराठा समाजासाठी घेतल्या। 40 वर्षाचा कालखंड पाहता अण्णासाहेब पाटलांना हा मराठा समाज कधी विसरला नाही की ज्यांनी मराठ्यांना आरक्षण हवंय याची पहिली आरोळी त्या ठिकाणी दिली आणि त्यावेळेस देखील मराठा समाज महाराष्ट्रभर एकवटला। परंतु विधानमंडळावरती पाटील साहेबांनी मोर्चा काढला आणि त्या ठिकाणी सांगितलं की जर तुम्ही उद्या सकाळी मराठा समाजाच्या मुलांना आणि जनतेला जर आरक्षण देणार नसेल तर उद्या सकाळचा सूर्योदय मी पाहणार नाही, अशी घोषणा त्यांनी केली। वास्तविक पाहता ते महाराष्ट्र विधानसभेमध्ये आमदार म्हणून कार्यरत होते, परंतु मराठा समाजाचं काहीतरी आपण देणं लागतो आणि जर मराठा समाजाला आपण न्याय देऊ शकत नसल आणि सरकार जर आपलं ऐकत नसल, त्याच वेळेस त्यांनी सकाळपर्यंत सरकारची वाट पाहिली आणि सरकारनं मराठा आरक्षणाविषयी चकार शब्द काढला नाही। त्याच दिवशीच्या सकाळी अण्णासाहेब पाटलांनी गोळ्या झाडून आपलं आत्मबलिदान मराठा समाजासाठी दिलं। मराठा समाज त्यांचं आत्मबलिदान आजपर्यंत विसरला नाही। या आत्मबलिदानानंतर मराठा समाजाला लाभलेला निष्कलंक आणि एक तडफदार पुढारी आणि गरीब आणि सर्वसामान्य घरातून आलेला मनोजदादा जरांगे पाटील यांनी या मराठा समाजाचं नेतृत्व करण्याचं ठरवलं। मराठा समाज ऐऱ्या गैऱ्याच्या नेतृत्वाखाली कधीही एकत्र झाला नाही। समाजाला वाटलं हा माणूस कळकळीने बोलतोय, समाजाचे प्रश्न मांडतोय, याला समाजाविषयी आस्था आहे, आपण याच्या पाठीमागे ठाम उभं राहिलं पाहिजे। आणि तितक्याच ताकदीनं हा महाराष्ट्रातला मराठी बांधव मनोजदादा जरांगे पाटील यांच्या पाठीमागे उभा राहिला आणि मनोजदादा जरांगे पाटील यांनी देखील मराठा समाजाच्या व्यतिरिक्त आपली कोणती भूमिका नाही, आपल्याला कोणतं खासदार नको, आमदार नको, आपल्याला कोणत्या सोसायटीचं संचालक पद नको, नाहीतर अनेक आंदोलनं आपण पाहिली, आंदोलनं करायची आणि सरकारची सौदेबाजी करायची आणि आपल्या पदरात काहीतरी पाडून घ्यायचं आणि स्वतःचं खळगी भरायचं, अशी आंदोलनं आपण महाराष्ट्रभर नव्हे तर देशभरात पाहिली की आयंदा याच आंदोलनातून अनेक नेतृत्व उभं राहिलं, परंतु समाजाला काही मिळालं नाही। समाजाला फक्त भांडगुळ नेतृत्व अशी आपल्याला पाहायला मिळाली। परंतु मनोजदादा जरांगे पाटील हे त्यातले नव्हते, म्हणून त्यांच्या लढ्यामध्ये महाराष्ट्रातील तमाम मराठी जनता रस्त्यावरती उतरली आणि हे उतरत असताना काही माजलेले मराठी पुढारी या आंदोलनाला सातत्याने विरोध करत होतं। कोण म्हणत होतं मी 96 गोळी, मी 92 गोळी आहे, आणि ही लोक विविध पक्षातली आहे, कुणी सत्ताधारी पक्षातलं होतं, कुणी विरोधी पक्षातलं होतं, का ज्यांनी हजारो वर्ष राजकीय पक्षाच्या पालख्या वाहिल्या, परंतु मराठा समाजाचे नेते म्हणून मिरत असताना 30-40 वर्ष सत्ता त्यांनी भोगली।
ज्या ज्या वेळेस मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आला त्यावेळेस ही मंडळी सातत्याने गप्प वाहिलेली आपण पाहिलेली आहे. कारण मराठा समाजाच्या मतावरती निवडून यायचं आणि निवडून आल्यानंतर आपण मराठा समाजाचे प्रश्न मांडायचे नाही ही भूमिका सातत्याने त्यांनी मांडली आणि त्याचं रूपांतर या चिडीमध्ये झालं. समाजाला कळू लागलं की ज्यांच्या हातामध्ये आपण सत्ता दिली त्यांनी कॉलेजेस उभारली, त्यांनी सहकारी संस्था उभारल्या, बँका उभारल्या, कारखाने काढले. कशासाठी काढले? आपल्या भावी पिढ्यांची सोय झाली पाहिजे, आपल्या कुटुंबाची सोय झाली पाहिजे, आपल्याला उत्पन्नाचं स्रोत निर्माण झालं पाहिजे. ही भूमिका त्यांची त्या पाठीमागं होते आणि त्यांच्या पाठीमागं लाल घोटे करणारे पुढारी आणि त्यांच्या घरचे चमचे हे त्या ठिकाणी आपल्याला नोकरीला दिसतात. सर्वसामान्य मराठ्यांचं काय हा प्रश्न त्यांना कधी त्या ठिकाणी पडला नाही. आजही शिक्षण संस्थेमध्ये जा, त्या ठिकाणी कोणत्याही मराठी माणसाची, मराठी आमदाराची, मराठा खासदाराची शिक्षण संस्था असेल तर ओबीसीसाठी त्या ठिकाणी प्रवेश मिळतो, एसटी साठी प्रवेश मिळतो, एनटी साठी प्रवेश मिळतो. परंतु मराठा समाजासाठी वैयक्तिकरित्या आरक्षण द्यायला तुम्हाला काय लाज वाटत होती का, असा सवाल मी तुम्हाला या निमित्तानं करतो. आपली संस्था ही मराठ्याची संस्था होती आणि जर मराठ्यांची संस्था होती तर मराठी समाजाच्या लोकांसाठी 5-10% राखीव जागा तुल्या असत्या तर काय बिघडलं असतं. ज्या मराठा समाजाने तुम्हाला डोक्यावरती घेतलं, ज्या समाजाने तुम्हाला तुमचं नेतृत्व मान्य केलं, त्या समाजाची तुम्ही दगलबाजी करण्याचा प्रयत्न करत आहात. आरक्षणाचा विषय आला, आपापल्या छावणीत जायचं, आपापल्या पक्षात जायचं आणि त्या हरामखोरांनी वरून आदेश दिला की त्याप्रमाणे भुंकायचं आणि मराठा समाजाच्या चाललेल्या आंदोलनामध्ये कशी खेळ पडन, कशी फाटाफूट पडन याची दक्षता या मराठा समाजाच्या भांडवल पुढाऱ्यांनी घेतलेली आपण महाराष्ट्रामध्ये पाहिलेली आहे. वास्तविक पाहता यांना मराठा म्हणून घ्यायची लाज वाटते आणि मराठा म्हणून निवडून येण्यासाठी हे पुढारी पुढे असतात. ह्या मराठी पुढाऱ्यांचा DNA चेक करण्याची वेळ आलेली आहे. कारण हे खरोखर मराठ्याच्या पोटचे पुढारी आहेत, आमदार आहेत की खासदार आहेत याची शंका या मराठा समाजाला या आंदोलनाच्या निमित्तानं निर्माण झालेली आहे. मी ज्यांनी या मराठा समाजासाठी आंदोलनं केली आणि खऱ्या अर्थानं 30-40 वर्ष सार्वजनिक जीवनामध्ये जे जे मराठी पुढारी वावरले त्यांच्या ताटामध्ये मुठभर भाकरी आणि चटणीशिवाय काहीच मिळालं नाही. त्या पुढाऱ्यांनी निस्वार्थीपणे आपलं जीवन हे समाजासाठी अर्पण केलं आणि हे अर्पण करत असताना याचा फायदा महाराष्ट्रातील 150 ते 200 आमदार असतील, त्याचप्रमाणे खासदार असतील, यांनी गेले 40 वर्ष सातत्याने घेतला आणि आपण तो सर्वांनी पाहिला. आणि त्यामध्ये सर्वात मोठी चूक जर कोणाची असेल तर तमाम मराठी समाजाची आहे. कारण ज्यांना तुम्ही निवडून दिलं ते तुमच्या बाजूने कधी नव्हते आणि ते तुमच्या बाजूने कधी असणार नाहीये याची तुम्ही लक्षात घ्या. आपला लढा हा वंचित मराठ्यांसाठी आहे का ज्या समाजानं आपल्या न्याय हक्कासाठी, आरक्षणासाठी आवाज उठवला त्याच्यापासून ही नेते मंडळी कायम दूर उभी राहिली. मनोज जरांगे पाटलांनी गावबंदी घातली या पुढाऱ्यांना, यांची तोंड काळ्या झाली. ही पुढारी मुंबईत बसले, कुणी दिल्लीत बसले, त्यांची हिंमत होत नाही मराठा समाजाला तोंड देण्याची. कारण तुम्ही जर तोंड देऊ शकला असता तर तुम्ही मराठा समाजाविषयी, आरक्षणाविषयी तुमची भूमिका तुम्ही मांडली असती तर तुम्ही गल्लीत आला असता. परंतु तुम्हाला तोंड लपवण्याची वेळ का आलेली आहे याचं आत्मपरीक्षण तुम्ही करा. मराठा समाज हा जागृत झालेला आहे आणि हा जागृत समाज येत्या निवडणुकीमध्ये तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तुम्ही मराठा समाजाचे आहात. मराठा समाजाच्या असल्यामुळे तुम्हाला दिल्लीश्वरांनी या ठिकाणी बसवलेले आहे. विविध पक्ष असतील, त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार आपल्याला देखील या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी आपल्याला एक मराठा पुढारी म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये लॉन्चिंग केलेलं आहे.
वास्तविक पाहता हे आंदोलन गेले कित्येक दिवस चाललेले आहे। अनेक पुढारी, अनेक पक्षाचे नेते मनोजदादा जरांगे पाटील यांना भेट देण्यासाठी अंतरवाली सराटी या ठिकाणी गेलेले आपण पाहिलेले असन। सर्व लोक तुम्ही चॅनल बघता, टीव्ही बघता, प्रिंट मीडिया बघता, सोशल मीडिया बघता, अजितदादा पवार तुम्ही कुठे गायब झालेले आहे। ज्या मराठा समाजाचं नेतृत्व करता तुम्हाला लाज वाटते का मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी? आपलं पद आणि आपली प्रतिष्ठा, आपलं मुख्यमंत्रीपद, आपलं उपमुख्यमंत्री वाचवण्यासाठी 50 वेळा 1000 वेळा तुम्ही दिल्लीच्या वाऱ्या करता, स्वतःच्या फायद्यासाठी दिल्लीमध्ये दाखल होता। परंतु मराठा समाजाचा प्रश्न आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नासाठी दिल्लीमध्ये आपण किती वेळा गेलात आणि नरेंद्र मोदींशी आपण किती वेळा बोललात हे आपण समाजापुढे येऊन प्रेस घेऊन सांगावं। गेले अनेक दिवस सातत्याने मराठा समाज आपल्या बरोबर उभा राहत असताना तुम्हाला मराठा समाजाचा विसर कशासाठी पडलेला आहे? आपण मराठा समाजाचं नेतृत्व म्हणून स्वतःला घेता आणि मराठा समाजाच्या जीवावरती 30-30, 40-40 वर्ष सत्ता भोगता। कशासाठी? मराठा समाजाचे प्रश्न तुम्हाला दिसत नाही? 4 बगलबच्चे सांभाळले, 4 सोसायटीचे चेअरमन सांभाळले, 4 गावाच्या सोसायट्या सांभाळल्या का तुमचं संपलं? 4 जणांना तुकडे टाकले की 4 मराठे खुश? कशासाठी तुमचा हा उद्योग या महाराष्ट्रामध्ये चाललेला आहे? महाराष्ट्रभर असे उद्योग चालत असताना मित्रांनो, सोशल मीडिया आपण बघा, सोशल मीडियाचं महिनाभराचं अभ्यास करून बघा। सोशल मीडियामध्ये मराठा समाजाची काही बाडगुळ तरुण विविध पक्षामध्ये काम करतात। तुम्ही जरूर काम करा। एक लक्षात धरा तुम्ही की तुम्ही धर्माने जरी हिंदू असला तरी जातीने मराठा आहात हे तुम्ही विसरलेला दिसता आहात। अरे जातीसाठी माती खाणारी लोक आम्ही महाराष्ट्रभर बघितलेले आहे, परंतु ह्या पुढाऱ्यांना आणि ह्या मराठी तरुणांना कोणती गोळी दिलेली आहे आपणची याची वेळ आणि तपासण्याची वेळ आलेली आहे। तुम्हाला लाज वाटते? अरे महिनाभर 2 महिने तो माणूस या महाराष्ट्राभर उपोषणाला बसलेला आहे आणि तुम्ही तरुण मराठ्याची मुलं या आंदोलनाकडे फिरकत नाही। इतर आंदोलन असली तर हरामखोरासारखे या आंदोलनामध्ये सहभागी होता। तुम्हाला लाज वाटते का? अरे तुमचे बाप या ठिकाणी बसलेले आहे का? तुमच्या येणाऱ्या भावी पिढ्या, तुमचा बाप शेतीमध्ये राबतो आणि हे राबत असताना कशासाठी राबतो की तुम्हाला शिक्षण मिळालं पाहिजे आणि त्या शिक्षणासाठी 10-10, 20-20 लाख फी मोजण्याची त्याची तयारी असते। त्याला वाटतं की ही लोक आरक्षणासाठी रोडवर बसलीत। तुम्ही ही चेहरे बघा, हे सगळे 50-60 वर्षाची माणसं आपल्याला दिसतात आणि तरुण कुठे हरवलेला आहे मराठ्याचा? आरत्या करता, शिर्डीला जाता, घंटानाद करता। अरे तुमच्या आयुष्याच्या रोजीरोटीचा प्रश्न सोडण्यासाठी ही तमाम मराठ्यांची तुमच्या आई बाप या ठिकाणी बसलेले आहे। तुम्हाला कोणती लाज वाटते? आम्हाला सांगा। मराठा म्हणून घ्यायची लाज वाटते का तुम्हाला? अरे हे आंदोलन तुमच्यासाठी चाललेलं आहे। तुमचे आई बाप तिकडे कष्टा खातात आणि तुमच्या शिक्षणाचे प्रश्न सुटले पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे आणि मग तुम्ही या ठिकाणी का दिसत नाही हाही प्रश्न आम्हाला पडलेला आहे। त्याचबरोबर या स्टेजवरती बसायचं, दिवसभर बसायचं आणि खाली उतरल्यानंतर आपापल्या पक्षाची पालखी व्हायची। विविध नेत्यांना ज्यांनी आरक्षणाला विरोध केला त्याच्या विरोधात असतील भाजपवाल्यांनी राष्ट्रवादीला शिव्या द्यायच्या आणि शिवसेनेला शिव्या द्यायच्या। शिवसेनेच्या लोकांनी स्टेजवरून उतरायचं, खाली भाजपवाल्यांना टार्गेट करायचं मराठी समाजाच्या आणि राष्ट्रवादीवाल्यांनी इतर पक्षावर बोलायचं। अरे असले हरामखोर पैदाश तुम्ही स्टेजवरती येता कशाला? तुम्हाला जर मराठा समाजाची जाणीव नसेल तर कशासाठी हा उद्योग चाललेला आहे तुमचा? अरे जातीसाठी आपण माती खातो। एक लक्षात धरा, जातीमध्येच लग्न होतात, जातीसाठीच ही भांडणं चालू आहे। तुम्ही जर मेलं, तुम्ही जर तुमचे काही कार्यक्रम असेल तरी जातीची लोक पहिली येतात, तुमचा समाज बांधव पहिला पुढे येतो, नंतर इथं समाज येतो। हे तुम्ही विसरलेला आहात। तुम्ही मराठ्याची औलाद आहात हे तुम्हाला 4-4 वेळा सांगायला लागते। अरे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वारस आहात, त्यांना कुणबी म्हणून घ्यायची लाज वाटत नव्हती, मराठा म्हणून घ्यायची लाज वाटत नाही। तुम्ही फक्त नादान मराठ्यांनो फक्त छत्रपती शिवाजी महाराज पुसता, त्यांचे विचार आणि आचार तुम्ही कधी अंमलात आणलेले आम्हाला दिसले नाही।
कारण तुम्ही बाटीक झालेले आहात. छोट्या छोट्या ग्रामपंचायती, छोट्या छोट्या सोसायट्या, छोट्या छोट्या जिल्हा परिषद आणि छोट्या छोट्यामध्ये गुंतलेले तुम्ही आहात आणि तुमचा नाश करण्यासाठी 40-50 वर्ष ही लोक सातत्याने झटत आहात आणि तुम्ही त्यांना साथ देत आहात. म्हणून मी या मराठी समाजाच्या माझ्या बांधवांना, विशेष करून तरुणांना या ठिकाणी विनंती करतो की हा सगळा अट्टहास तुमच्यासाठी चाललेला आहे. आमचं वय झालेलं आहे, आम्हाला कोणती नोकरी या ठिकाणी मिळणार नाही, आम्ही यजबार झालेली लोक आहोत, याचं पहिलं तुम्ही लक्षात धरा. सन्माननीय मनोजदादा जरांगे पाटलांचा लढा हा आपल्या सर्वांच्या न्याय हक्कासाठी चाललेला आहे. महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्री सांगू नये पण सांगण्याची वेळ आलेली आहे. नारायण राणे सांगतात आम्ही 96 गोळे आहेत आणि कोकणामध्ये मराठ्यांमध्ये आणि कुणब्यांमध्ये रोटी बेटी व्यवहार होत नाही. हरामखोरा, तुला लाज वाटते का? समाजाचं नेतृत्व करतो, मुख्यमंत्री होतो आणि तुझी भूमिका सर्व जाती धर्मांना बरोबर घेण्याची असल्याला पाहिजे, परंतु तुला कुणबी मराठा सहन होत नाही. अरे छत्रपती शिवाजी महाराज हे कुणब्यांचे राजे होते, कुळवाडी भूषण होते आणि त्या छत्रपतींचा वारसा तुम्ही सांगता आणि कुणब्यांची रोटीबोटीचा व्यवहार करत नाही. कशासाठी तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन करता? कशासाठी खोटेपणाने तुमच्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा लावता? तो कुणब्यांचा राजा आहे, तर कुणब्यांचं तुम्हाला काही चालत नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हात लावण्याचा अधिकार नारायण राणे तुम्हाला दिला कोणी? असे अनेक पुढारी आपण या आंदोलनामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहात. हे सर्व पुढारी आपण तपासण्याची वेळ आलेली आहे का जेणेकरून शांततेत चाललेलं आंदोलन कसं चिघळावं त्याची सुपारी घेतलेली ही लोक आपल्याला आसपास दिसतात. एखाद्या मराठा समाजाचं आमदाराचं घर जाळायचं, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करायचं, हे कशामुळे झालं? ही बेताल आणि बेताल वक्तव्य करणारी लोक ज्या ज्या वेळेस या महाराष्ट्राने पाहिली त्या त्यावेळेस मराठा समाजाचा अंत हा असंतोष निर्माण झाला मराठा समाजामध्ये आणि मग त्यातून ही घटना घडू लागली. सरकारला असं वाटतं की एक वेगळी दिशा या आंदोलनाला जाळपोळीच्या निमित्तानं मिळेल आणि मूळ विषय आरक्षणाचा बाजूला पडेल, कारण जाळपोळी 1-2 दिवसाची असती आणि आरक्षण हे कायमस्वरूपीचं आहे. मित्रांनो लक्षात धरा, जाळपोळ करून कोणतं आंदोलन तडीच जात नाही. गुजरातमध्ये पटेल समाज असेल, गुज्जर समाज असेल, यांनी अनेक लाखो लोकांची आणि त्याचबरोबर सार्वजनिक मालमत्तेची हानी केली. पदरात काय पडलं? EWSचं आरक्षण पडलं आणि त्यांना बनवलं गेलं आणि आपल्या मराठ्यांना देखील EWSचं आरक्षण दिलं. आपण जे मागत नाही ते सरकार का देते हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. आपल्या स्टेजवरचे काही पुढारी, मी आता परत एकदा एक सांगतो की इथून उठता व्हॉट्सअपवरती आपापल्या पक्षाचे IT सेलचे भांडवळ बसलेले असतात आणि ते तुम्हाला मेसेज टाकतात. ते मेसेज फॉरवर्ड करू नका, विनंती आहे माझी, वाचा. हे आपल्या समाजामध्ये दुही पेरण्याचं काम करतात, ते त्यांच्या पक्षाचा अजेंडा राबवतात. त्याच्यामुळे तुम्ही समजून घ्या मराठ्यांनो, खऱ्या अर्थानं तुम्ही समजून घेतलं पाहिजे. तुम्ही कोणत्या पक्षाचे आहात याचा मला काही घेणं देणं नाही. तुम्ही काम करा, आंदोलन आपलं, आरक्षणाचं आंदोलन आपलं सर्वांच्या ताकदीनं आणि शक्तीने जर यशस्वी झालं तर तुम्ही पण कुठेही तुमच्या विचारानं जाऊ शकता. पण मराठा हा एक विचार आहे आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठ्यांना बरोबर घेऊन तमाम महाराष्ट्रातील जनतेला घेऊन स्वराज्य निर्माण केलं, अरे तो आदर्श राजा आपला आहे, त्याला हायजॅक केलं आहे लोकांनी आणि त्याचे झेंडे चोरले, त्याची प्रतिमा चोरली आणि त्याच्या जीवावरती मोठे झाले आणि त्याच्या वारसांना आरक्षण देण्याची वेळ आली तर हे खोटे शब्द खायला लागले. अरे तुम्हाला लाज वाटली पाहिजे का? ज्या छत्रपतींनी कधी स्वतःही खोटी शपथ खाल्ली नाही त्याची शपथ खाता. अरे तुमच्या हिंमतला दाद द्यायला पाहिजे. अरे गेंड्याच्या कातड्याच्या पुढाऱ्यांनो असं करू नका. समाजाचे शब्द खाता, महाराजांचे शब्द खाता. किती दिवस तुम्ही सत्तेवर बसणार आहात? तुमची सत्ता ही कोणाच्या तरी जीवावरती आहे. तुम्ही स्वतः सत्तेवर बसलेला नाही आहात याची पहिली तुम्ही नोंद घ्या. जेणेकरून या आंदोलनाला चाललेल्या या आंदोलनासाठी गेले महिनाभर, 2 महिने, 4 महिने बांगरसाहेब आपण सातत्याने सगळे प्रयत्न करत आहोत. अंकुशराव तुम्ही असेल, तुम्हाला मी मित्रांनो एक गोष्ट सांगता, तुम्ही आज सर्व या आंदोलनामध्ये आलेले आहे. बांगरसाहेबांसारखं
नेतृत्व गेले 35 वर्ष या आंदोलनामध्ये झोकून गेलेले जे आहे त्यांनी त्यांच्या पदरात राजकारणात काही पडलेलं नाही. आणि त्याच्यानंतर आम्ही 6-7 वर्ष काम करतो. अक्षरशः लाज येण्यासारखी परिस्थिती होती. अंकुशराव, आम्ही त्या महिला आमच्या भगिनी सगळं बसलेले आहे. 6-7, 7-7, 10-10 लोकांमध्ये आम्ही मराठा समाजाचं आंदोलन चालवलेलं आहे. मित्रांनो, आम्हाला वाटतं की हे आरक्षणाचा मुद्दा मराठा समाजाला मिळावा. आम्ही त्यावेळेस सर्व असं वाटायचं का 2-2, 3-3 लाख मराठ्यांची घरं आहे आणि 10-10, 15-15 लोक आम्ही उभं राहायचं. अक्षरशः लाजिरवाणी परिस्थिती होती. तुम्हाला तुमचा न्याय हक्क कळत नाही. मराठ्यांनो, मला तुम्हाला एक विनंती करायची की तुम्ही सर्व तरुण आहात. आपण सर्वांनी उद्योगधंदा केला पाहिजे. ह्या राजकारणी लोकांच्या नादी लागू नका. का एका ग्रामपंचायत पदाच्या सरपंचसाठी, एका नगरसेवकाच्या पदासाठी आपलं उभं आयुष्य झोकून देऊ नका. कारण हे क्षणिक असतं. 5 वर्षानंतरची गेलेली सत्ता ही आपल्याला कायमस्वरूपी चालवता येत नाही. त्याच्यासाठी आपलं अर्थकारण मजबूत व्हावं. याच्यासाठी हा लढा आहे. का हा लढा लढत असताना नुसतं आरक्षण हा आपला विषय नाही. मराठी समाजाची अर्थकारण सुधारलं पाहिजे. हे याच्या पाठीमागचं 2-4%, 5-10% लोकांना या आरक्षणातून फायदा होईल. परंतु मूळ आपला व्यवसाय जो धोक्यात आलेला आहे शेती, याच्यावरती आपल्याला येणाऱ्या काळामध्ये सर्वांना लक्ष देणं गरजेचं आहे. आज तमाम मराठा समाजाच्या वतीनं या आंदोलनाला आपण सर्वांनी पाठिंबा व्यक्त केला. गावोगावी विशेष करून माझ्या माता माऊल्या असतील, त्यांनी या सर्व आंदोलनासाठी खूप प्रयत्न केले. आणि लाजीरवानं बांगरसाहेब, तुम्ही खूप भाषणं केली या आंदोलनामध्ये. तुम्ही पाहिले समोर सगळ्या महिला आणि दाढी पिकलेली सगळी माणसं दिसायची. तुम्हाला तरुण कधी दिसले का? म्हणजे ही सगळी चिंताजनक परिस्थिती आहे. का म्हणतो खुल्या व्यासपीठावरती? तर त्याची वेळ आलेली आहे. उगाच आरक्षणाच्या गप्पा मारायच्या आणि ज्यांच्यासाठी आरक्षण आपण मागतोय ते हरामखोर इकडं तिकडं बाजूला बसलेले असतात आणि त्यांना त्याची काही चिंता नाही आहे. मायबापांनो, तुम्ही तुमच्या मुलांना सांगा, अरे तुमच्या मराठ्याचं आंदोलन आहे. तुम्हाला स्टेज नव्हतं तेव्हा तुम्ही इतरांच्या स्टेजवर जायचं, फुकटचं नाचायचं, फुकटचं डॉल्बी लावायचं आणि तिथं तुम्ही धागडधिंगा करायचा. अरे तुमच्या न्याय हक्कासाठी आम्ही इथं बसलेलो आहोत. त्याची लाज बाळगा आणि जर मराठ्याची अवलाद असेल तर या स्टेजवरती या, असं माझं म्हणणं आहे. तुम्हाला आव्हान आहे माझं. तुमच्यात धमक आहे ना मराठा म्हणून, तुमच्यात तरुण म्हणून धमक आहे ना, या. इथं कोण अडवतो तुम्हाला? लाज वाटते का तुम्हाला इथं बसायची? काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये आणि तुम्ही काय करताय? जिथं तुम्हाला कोणी कुत्रं विचारत नाही तिथं तुम्ही जाता आणि तुमचा न्याय हक्कासाठी लोक मांडतात, तिथून तुम्ही कडनी तोंड फिरून जाता. चोऱ्या गेल्या का तुम्ही मराठा समाजाच्या? कशासाठी चालला हा सगळा उद्योग रे? म्हणून या तरुणांना माझं एक सांगणं आहे की हा सर्व लढा तुमच्यासाठी आहे. कृपया करून या आंदोलनामध्ये येणाऱ्या काळामध्ये मनोजदादा जरांगे पाटलांनी सांगितलं की मुंबईच्या वेशीवरती आपल्याला जायचं आहे. सरकारची नाकेबंदी करायची का जेणेकरून मुंबई ही आर्थिक राजधानी आहे, हिच्या नाड्या आवळा, सरकारच्या पण नाड्या आवळल्या जातील. जसा पोपटाचा जीव, राक्षसाचा जीव त्या पोपटामध्ये असो, तशी सरकारची मुंडी त्या मुंबईमध्ये गुंतलेली आहे. मनोजदादा पटेल जरांगे हे काय सोपं प्रकरण नाही आहे. सरकारच्या लक्षात आलेलं आहे का माणूस काय. त्याच्यामुळं माझं सर्व मराठी बांधवांना विनंती आहे की या आंदोलनामध्ये आपण सर्वजण सामील झालात आणि येणाऱ्या काळामध्ये या आंदोलनामध्ये आपल्याला सर्वांना चांगल्यारीत्या काम करायचं आहे. एवढं बोलून मी माझं लांबलेलं थोडंसं सविस्तर असं भाषण थांबवतो आणि सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद. फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमच्या यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा. वास्तव मराठी.